नसरापूरची पुनरावृत्ती पिंपरी चिंचवड शहरामध्ये पाहायला मिळाली आहे. संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणारी घटना पिंपरी चिंचवड शहरातून समोर आली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये सख्या अल्पवयीन बहिणींवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शेजारी राहणाऱ्या 65 वर्षीय व्यक्तीने 10 वर्षीय मुलीवर 1.5 महिन्याच्या कालावधीत 4 वेळा तर तिच्या 4 वर्षीय बहिणीवर एकदा अत्याचार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या कुटुंबाने दिलेल्या फिर्यादीवरून वाकड पोलिसांनी रमजान बागवान याच्या विरोधात पॉक्सो आणि ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केलाय. पोलिसांनी आरोपीला तातडीने अटक केली आहे. पीडित मुलींचे आई वडील तसेच शेजारी राहणारे आजी आजोबा आणि काका मजुरीचे काम करतात. आरोपी, त्याची पत्नी आणि मुलगाही मजुरी करतो. 10 वर्षीय पीडिता इयत्ता 4थीत शिकते. नेहमीप्रमाणे ती सकाळी 8 वाजता शाळेत गेली होती. 11च्या सुमारास ती घरी परतली. तोपर्यंत तिचे आई वडील, आजी आजोबा आणि काका कामावर गेले होते. आरोपीची पत्नी आणि मुलगाही मजुरीसाठी बाहेर गेले होते. मात्र आरोपी घरीच थांबला होता. घरी परतल्यानंतर 10 वर्षीय मुलगी आणि तिची 4 वर्षीय बहीण घरातील आवराआवर करत होत्या. दुपारच्या वेळी 10 वर्षीय मुलगी कपडे धुण्यासाठी घराबाहेर आली. त्यावेळी आजूबाजूला कोणी नसल्याची खात्री करून आरोपीने मुलीचे तोंड दाबले आणि तिला लगतच्या स्वतःच्या घरात नेले. हा प्रकार परिसरातील एका महिलेने पाहिला. संबंधित महिला पीडितीचे आई वडील कामावरून परतण्याची वाट पाहत होती. आरोपीने मुलीवर अत्याचार केल्यानंतर तिला सोडून दिल्याचा आरोप आहे. घडलेला प्रकार कुटुंबियांना सांगितल्यास चाकूने पोट कापण्याची धमकीही त्याने पीडितीला दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. तो पीडितांना चाकूने मारण्याची धमकी द्यायचा. त्यामुळे पीडितांनी घाबरून ही गोष्ट त्यांच्या नातेवाईकांना सांगितली नव्हती. परंतु याची माहिती भेटल्यानंतर त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केल्यानंतर सदरचा प्रकार उघडकीस झालेला आहे. यातील पीडितांच्या शेजारी राहणारे त्यांचे जे नातेवाईक होते, त्या नातेवाईकांच्या माध्यमातून त्यांना इतर शेजारी व्यक्तींकडून जी माहिती भेटली, ती माहितीची खातरजमा केल्यानंतर आणि या पीडितांकडे त्यांच्या नातेवाईकांसमक्ष आमचे जे महिलांविषयी गुन्हे तपास करणारे जे विशेष पथक आहे, त्याचे जे अधिकारी आहेत, PSI घुगे आणि महिला दक्षता समितीच्या सदस्या तसेच CWCच्या सदस्या यांच्या समक्ष पीडितांची त्यांच्याकडे विचारपूस केली. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आलेला आहे. काल रात्री वाकड पोलीस स्टेशनला 2 अल्पवयीन मुलींवरती लैंगिक अत्याचार झाल्याबाबत तक्रार प्राप्त होती. ज्या अल्पवयीन मुली होत्या त्यांच्या आईने त्याबाबत वाकड पोलीस स्टेशनला काल रात्री फिर्याद दिलेली आहे. त्या अनुषंगाने वाकड पोलीस स्टेशनला बलात्कार, ॲट्रॉसिटी आणि पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे. गुन्ह्यामधील जे आरोपी आहेत, आरोपीत हा फिर्यादींच्या शेजारी राहणारच आहे. त्याचं नाव रमजान बागवान, तो 61 वर्षीय आहे आणि त्याला या गुन्ह्यामध्ये आम्ही अटक केलेली आहे. सदर गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे, संवेदनशील आहे आणि ॲट्रॉसिटी असल्यामुळे सदर गुन्ह्याचा तपास वाकड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्री सुनील कोराडे करत आहेत. गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेऊन या तपासकामी आम्ही विशेष तपास पथक स्थापन केलेलं आहे. त्याचा मूळ उद्देश या गुन्ह्याचा तपास शास्त्रोक्त पद्धतीने व्हावा आणि या गुन्ह्यामध्ये शास्त्रोक्त पद्धतीने तपासून पुरावे संकलित करून ते जलद गतीने तपास व्हावा यासाठी तपास पथक स्थापन केलेले आहे. तसेच दोषीविरुद्ध जो खटला आहे तो भक्कम असावा याकरिता विशेष सरकारी अभियंता यांची नियुक्ती होण्याबाबत आम्ही पाठपुरावा करून त्यांची नेमणूक करणार आहोत व तपास जलद गतीने पूर्ण करून त्याचे दोषारोप पत्र माननीय न्यायालयामध्ये सादर करणार आहोत. आणि यामध्ये तपासादरम्यान आम्ही जे पीडित आहेत त्यांचं समुपदेशन तसेच पीडितांना मनोधैर्य योजनेअंतर्गत अनुदान तसेच त्यांचे पुनर्वसन यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत. यातील ज्या पीडित आहेत त्या अल्पवयीन आहेत, त्यामुळे यातील जे दोषीला आहे त्याला जास्तीत जास्त शिक्षा मिळण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. माझी या निमित्ताने सर्वांना विनंती आहे की यातील पीडित अल्पवयीन आहेत, त्यामुळे कृपा करून याची माहिती प्रसारित करताना
पीडिताची ओळख उघड होऊ नये, तसेच नातेवाईकांची ओळख उघड होऊ नये यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावे. तपासाच्या दरम्यान ज्या काही प्रगती होईल त्याबाबत आम्ही प्रसारमाध्यमांना वेळोवेळी त्याबाबत आम्ही अपडेट देत राहू आणि निश्चितच आम्ही यामध्ये जे काही आपल्या पीडित आहेत, जे चिमुकले आहेत, त्यांना आम्ही न्याय देण्याचा सर्वोपरी आमचा प्रयत्न करू. धन्यवाद. संध्याकाळी मुलीचे आई वडील घरी आल्यानंतर शेजारील महिलेने त्यांना दुपारी घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर आईने मुलीला विश्वासात घेऊन विचारणा केली असता तिने आपल्यासोबत घडलेली घटना सांगितली. चौकशी दरम्यान पीडितेने आरोपीने मे महिन्यात पहिल्यांदा आणि त्यानंतर आणखीन 3 वेळा अशा प्रकारे तोंड दाबून स्वतःच्या घरात नेत अत्याचार केल्याचे सांगितले. काही दिवसांपूर्वी आरोपीने तिच्या 4 वर्षीय बहिणीलाही तोंड दाबून घरी नेऊन अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे. हे समजल्यानंतर कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. त्यानंतर कुटुंबियांनी वाकड पोलीस ठाण्यात जाऊन आरोपी विरोधात फिर्याद दिली. फिर्यादीच्या आधारे पोलिसांनी पॉक्सो आणि ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. प्रकरणाचा पुढील तपास वाकड पोलीस करत आहेत.